राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी, केसरी रेशनधारकांसाठी आणि पांढऱ्या रेशनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे। बघा, तुमच्याकडे या तीनपैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर या तीन रेशन कार्डवरती तुम्हाला अत्यंत मोठे आणि आनंदी 10 लाभ सुरू करण्यात येणार आहे। परंतु 1 जानेवारी 2025 पासून पिवळ्या रेशन कार्डसाठी, केसरी रेशन कार्डसाठी आणि पांढऱ्या रेशन कार्डसाठी KYC करण्यास सांगितलेले आहे। तर याच्यामध्ये कोणकोणती पात्रता चेक केली जाणार आहे आणि तुम्हाला वर्षानुवर्ष हेच रेशन कार्ड दिले जाणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी झटपट माहिती बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राइब करून घ्या। बघा, पिवळ्या रेशनधारकांसाठी 1 जानेवारी 2025 पासून महत्त्वाची पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे। सोबतच जे पात्र ठरतील तर त्यांच्यासाठी अत्यंत मोठे 10 लाभ सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। तर ते कोणते लाभ आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, पिवळ्या रेशन कार्डसाठी सरकारने पात्रता काय सांगितलेली आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा तुम्हाला 2025 पासून पिवळे रेशन कार्ड वर्षानुवर्ष सुरू ठेवायचे असेल तर तुमची उत्पन्नाची मर्यादा 15,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे, तरच तुम्हाला 2025 पासून पिवळे रेशन कार्ड राहणार आहे। अन्यथा तुमचे रेशन कार्ड सरकारकडे जमा करायचे आहे। जर जमा केले नाही तर तुमच्यावरती शासनाकडून कारवाई सुद्धा होऊ शकते। सोबतच पिवळ्या रेशन कार्डसाठी दुसरी जी पात्रता आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य वकील झालेला नसावा, सोबतच घरामधील कोणताही सदस्य डॉक्टर नसावा, सोबतच घरामधील सदस्य CA सुद्धा नसलेला पाहिजे, तरच तुम्ही पिवळ्या रेशन कार्डसाठी 100% पात्र ठरणार आहात। अन्यथा तुमच्या घरामधील कोण वकील झालेला असेल, कोण डॉक्टर झालेला असेल किंवा कोण CA झालेला असेल तर तुमचं पिवळं रेशन कार्ड सरकारकडे जमा करायचं आहे। सोबतच पिवळ्या रेशन कार्डसाठी तिसरी पात्रता 1 जानेवारी 2025 पासून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड वर्षानुवर्ष सुरू ठेवण्यासाठी तुम्ही कोणताही सरकारचा टॅक्स भरत नसणारे नागरिक असले पाहिजे। यामध्ये 3 टॅक्स सांगण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये व्यवसाय कर आहे, विक्री कर आहे आणि आयकर, अशा पद्धतीने हे सरकारचे 3 टॅक्सेस असतात। जर तुम्ही या 3 पैकी कोणता जरी टॅक्स भरत असाल तर तुम्ही आपले रेशन कार्ड अन्न पुरवठा विभागामध्ये जमा करायचे आहे। अन्यथा KYC दरम्यान जर तुम्ही कोणता टॅक्स भरत आहात असं जर शासनाच्या निदर्शनास आल्यास तुमच्यावरती शासनाकडून कारवाई सुद्धा होऊ शकते। सोबतच 1 जानेवारी 2025 पासून पिवळ्या शिधापत्रिकेसाठी तिसरी पात्रता म्हणजे पिवळ्या रेशन कार्ड धारकांकडे कोणतीही 4 चाकी गाडी नसली पाहिजे। बघा, तुमच्याकडे 1 जानेवारी 2025 पासून कोणतीही गाडी नसेल तरच तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड वर्षानुवर्ष सुरू होणार आहेत आणि शासनाने जे लाभ सुरू केलेले आहेत ते लाभ सुद्धा तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत। तर बघा, रेशन कार्डसाठी जमिनीविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। वर्षानुवर्ष पिवळे रेशन कार्ड जर तुम्हाला सुरू ठेवायचे असेल तर तुमच्याकडे एकूण 2 हेक्टरपेक्षा जास्त जिराई जमीन नसावी, सोबतच 1 हेक्टरपेक्षा जास्त हंगामी बागायत नसावी आणि अर्धा हेक्टरपेक्षा जास्त बागायत जमीन नसावी, म्हणजे सरासरी 12 महिन्यांपुरती। आता सर्वांना माहिती आहे 1 हेक्टर म्हणजे सरासरी 2.5 एकर, म्हणजेच तुमच्याकडे 5 एकर जिराई जमीन असली पाहिजे तर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र आहात। जर जमीनच नसेल तर काय अडचण नाही। आणि दुसरं म्हणजे 1 हेक्टर सरासरी 2.5 एकर जमीन इतकी तुमची हंगामी म्हणजे 6 महिन्यांपुरती बागायत असावी आणि अर्धा हेक्टर म्हणजे सरासरी 1.5 एकराच्या आसपास तुमची जमीन 12 महिने बागायत असली पाहिजे, तरच तुम्ही पिवळ्या रेशन कार्डसाठी पात्र आहात। अन्यथा तुम्हाला अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। त्याच्याच पुढे बघू शकता, पिवळ्या शिधापत्रिकेसाठी 6वी जी पात्रता आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। याच्यामध्ये बघू शकता, कापड गिरण्यांमध्ये काम करणारे कामगार, सोबतच सूत गिरण्या असतात तर त्याच्यामध्ये काम करणारे कामगार, साखर कारखान्यांमध्ये परमनंट नसणारे कामगार आणि बनकंदी करणारे सगळे नागरिक यांसाठी पिवळे रेशन कार्ड 1 जानेवारी 2025 पासून सुरू राहणार आहे आणि त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये पिवळे रेशन कार्ड दिले जाणार आहे। आता बघा, जर तुमच्या घरामध्ये कोण कापड गिरणी, सूत गिरणी, साखर कारखाने, भटकंती करणारे नागरिक असतात तर तुम्हाला पिवळे रेशन कार्ड सुद्धा नवीन काढता येणार आहे जर तुमच्याकडे रेशन कार्डच नसेल तर। सोबतच केसरी रेशनधारक आहे। आता हे दुसरे रेशनधारक आहे, तर केसरी रेशनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। तर बघा, केसरी रेशनधारकांसाठी उत्पन्नाची मर्यादा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, केसरी रेशनधारकांना वर्षानुवर्ष केसरी रेशन कार्ड सुरू ठेवायचे असेल तर त्यांचे उत्पन्न 15,000 ते 1 लाख रुपयाच्या दरम्यान असले पाहिजे, तरच त्यांना वर्षानुवर्ष केसरी रेशन कार्ड
दिले जाणार आहे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुमचं सुद्धा नाव रेशन कार्डमधून कमी केलं जाणार आहे असं सुद्धा शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। सोबतच केसरी रेशन कार्डसाठी दुसरी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा तुमच्याकडे सुद्धा 4 चाकी गाडी नसावी, जर गाडी असेल तर आपले रेशन कार्ड तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभागामध्ये जमा करायचे आहे, अन्यथा शासनाच्या निदर्शनास आल्यास तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते। बघा केसरी रेशन कार्डसाठी जी तिसरी पात्रता आहे ती सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। आता याच्यामध्ये जमिनीचा समावेश करण्यात आलेला आहे, तर तुमच्याकडे 4 हेक्टरपेक्षा जास्त बागायत जमीन नसली पाहिजे तरच तुम्हाला केसरी रेशन कार्ड दिले जाणार आहे। सरासरी 10 एकर इतकी जमीन तुमची बागायत असावी। जर जमीनच नसेल तर तुम्हाला काही अडचण नाही, थेट तुम्ही पिवळ्या रेशन कार्डमध्ये जमा केले जाताल। परंतु 4 हेक्टर सरासरी 10 एकर जमीन असेल आणि ती जमीन बागायत असेल तर तुम्ही पात्र राहणार आहात, परंतु त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुमचं नाव सुद्धा रेशन कार्डमधून कमी केलं जाणार आहे। तर त्याच्याच पुढे बघू शकता सर्वात महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहे, सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झालेले आहेत। तर यांनी रेशन कार्ड विषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी स्टेटमेंट दिलेले आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल, सोबतच तिसरं रेशन कार्ड आहे तर ते पांढरे रेशन कार्ड आहे। आता हे पांढरे रेशन कार्ड कोणाला दिले जाते ते सुद्धा बघून घेऊयात। बघा पांढरे रेशन कार्डची उत्पन्नाची मर्यादा म्हणजे 1 लाखांपेक्षा ज्यांचं जास्त उत्पन्न असतं तर त्यांना पांढरे रेशन कार्ड दिलं जातं। परंतु तुमचं जर काही कालांतराने उत्पन्न सुद्धा कमी झालेलं असेल, उत्पन्नाचा दाखला कमीचा असेल तर तुम्ही पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्डमध्ये कन्वर्ट सुद्धा करू शकता। परंतु पिवळ्या रेशन कार्ड 1 जानेवारी 2025 पासून 1 लाखांपेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी राहणार आहे। सोबतच पांढऱ्या रेशन कार्डसाठी जी पात्रता आहे ती म्हणजे एखादी 4 व्हीलर गाडी असेल तरी पण तुम्ही पांढऱ्या रेशन कार्डसाठी पात्र आहात। याच्यामध्ये टॅक्सी वगळण्यात येते। बघा पांढरे रेशन कार्ड आहे आणि 4 व्हीलर गाडी आहे तरी पण तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून पांढरे रेशन कार्ड राहणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही। आणि तिसरी पात्रता म्हणजे जमिनीविषयी आहे। बघा जमीन 4 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते। सरासरी 10 एकरांपेक्षा तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला पांढरे रेशन कार्ड दिले जाते, त्याच्यापेक्षा कमी असेल तर केसरी आणि त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असेल तर पिवळे रेशन कार्ड दिले जाते असते। बघा हे 3 रेशन कार्डसाठी KYC करायचे आहे। आता 31 डिसेंबर ही शेवटची अपडेट आहे आणि शेवटची तारीख सुद्धा सांगण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी तुम्ही नवीन कागदपत्रे घेऊन KYC करायचे आहे। आता नवीन कागदपत्रे म्हणजे काय, आपले जे जुने कागदपत्रे असतील तर त्या कागदपत्रांमध्ये अपडेट करायचे आहे, त्यानंतरच आपण KYC करायचे आहे। जर आधार कार्ड असेल तर ते आधार कार्ड अगोदर अपडेट करायचं आहे, त्यानंतर KYC करायचे आहे। आता पिवळ्या रेशन कार्डसाठी, पांढऱ्या रेशन कार्डसाठी आणि केसरी रेशन कार्डसाठी तुम्हाला स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जाऊन KYC करायचे आहे। घरामधील जेवढे पण सदस्य असतील तर त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन जायचे आहे, त्यानंतरच तुमची KYC केली जाणार आहे। आणि 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती 10 लाभ सुद्धा सुरू झालेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। परंतु कागदपत्रे लक्षात घ्या, याच्यामध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, 2 फोटो आहे, 7/12 जमीन असेल तर 7/12 किंवा उत्पन्नाचा दाखला असेल तरी पण चालू शकणार आहे। सोबतच सरकारकडून या रेशन कार्ड धारकांना कोणकोणते लाभ भेटणार आहेत, परंतु त्यासाठी अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, अगोदर तुमची KYC होणार आहे, त्यानंतर तुम्ही पात्र ठरणार आहात। ज्यावेळेस पात्र ठराल त्यावेळेस तुम्हाला शासनाकडून शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये दिले जाणार आहेत। सोबतच मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी सुद्धा अर्ज सुरू होणार आहेत। सोबतच ज्यांचे वय 60 किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत थेट लाभ दिला जाणार आहे। सोबतच शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेळीपालन योजना सुरू करण्यात येणार आहे। सोबतच राज्यामधील जे भटकंती करणारे नागरिक असतील तर त्यांच्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत उद्योगधंद्यासाठी लोन सुद्धा दिले जाणार आहे। सोबतच 6वी योजना सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा याच्यामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना आहे, सोबतच रमाई घरकुल आवास योजना आहे। अशा ज्या शासनाच्या विविध योजना असतात तर त्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये रेशनधारकांना दिला जात असतो। सोबतच रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर अशी 14 जिल्हे आहेत, तर त्या 14 जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगणार आहे, परंतु तुम्ही पात्र ठरला आहात की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे। सोबतच रेशन कार्ड धारकांना मोठमोठे लाभ सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत 1 जानेवारी 2025 पासून। याच्यामध्ये तांदूळ शासनाने बंद केलेला आहे, तर त्या तांदळाच्या ऐवजी 9 वस्तू आहेत। त्याच्यामध्ये गहू, साखर, हरभरा, तुरीची डाळ, मुगाची डाळ, मोहरीचे तेल आहे, हळदी आहेत। अशा जे जीवनावश्यक वस्तू आहेत तर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट करून तुम्हाला रेशन दिले जाणार आहे। सोबतच 9वा जो लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि 10वा लाभ सुद्धा
महत्त्वपूर्ण आहे। आता हे 2 लाभ आहेत, तर हे 2 लाभ केवायसी केल्यानंतर समजणार आहे। सध्याचे 8 लाभ आलेले आहेत, तर त्या 8 लाभासाठी जर तुम्हाला अर्ज करायचे असतील तर या रेशन कार्ड संबंधित सर्व अपडेट करणं गरजेचं आहे। अन्यथा शासनाच्या जर निदर्शनास आल्यास तुमच्यावरती शासनाकडून कारवाई तर होऊ शकते, सोबतच तुमचे रेशन कार्ड जप्त सुद्धा केले जाणार आहे। त्याच्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटो, 7/12 जमीन असेल किंवा उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे घेऊन 31 डिसेंबरच्या अगोदर केवायसी करणं गरजेचं आहे, अन्यथा शासनाकडून कारवाई केली जाऊ शकते। तर बघा, काही असे रेशनधारक आहेत, तर ते रेशनधारक स्वस्त धान्य दुकानदारामधून धान्य घेतात आणि तेच धान्य जवळच्या दुकानामध्ये विकून टाकतात, असे सुद्धा भरपूर निदर्शनास आलेले आहे। त्याच्यामुळे आपले रेशन कार्ड जर वर्षानुवर्ष सुरू ठेवायचे असतील तर अशा गोष्टी करू नका आणि या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे, ज्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। बघा, अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।